तिळाची पोळी चिवट होण्याची शक्यता असते, पण ही तिळाची पोळी बघा मस्त झाली ना, छान खुसखुशीत. आणि ही पोळी 10 ते 15 दिवस टिकते आणि अशीच खुसखुशीत राहते. आणि हो, तिळाची पोळी चिवट होऊ नये म्हणून साध्या सोप्या टिप्स सांगितल्या आहे. त्यावरून तुम्ही सुद्धा अशीच खुसखुशीत तिळाची पोळी बनवू शकाल. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण करतोय खुसखुशीत तिळाची पोळी. रेसिपी एकदम सोपी आहे, चला करूया. तर साहित्य बघूया. तर सर्वात आपण कणिक मळण्यासाठी साहित्य बघूया. तर या ठिकाणी 2 कप मी गव्हाचे पीठ घेतले आहे, 2 टेबलस्पून बेसन पीठ घेतले, चवीनुसार मीठ घ्यायचे आणि 2 चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे. आता आपण सारणासाठी साहित्य बघूया. तर या ठिकाणी 1 कप मी पांढरी तीळ घेतलेली आहे, तीळ पॉलिश नसलेली घ्यायची. 1 कप गूळ घ्यायचा. तोच प्रमाणात आपल्याला 1 कप खवा घ्यायचा. खव्याने पोळीला टेस्ट खूप छान येते. नंतर पाव वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे. तर हे झाले दोन्हींचे साहित्य. आता आपण कणिक मळूया. तर त्यासाठी एका परातीत गव्हाचे पीठ घ्यायचे, नंतर बेसन पीठ घ्यायचे. बेसन पिठामुळे काय होते, पोळी छान अशी खुसखुशीत होते, त्याचा चिवटपणा कमी होतो किंवा चिवटपणा नाहीसा होतो. त्यामुळे बेसन पिठाचा वापर करा. चवीनुसार मीठ घ्यायचे आणि अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचे. आता या ठिकाणी मिक्स झाले. आता मी तेल छान कडकडीत तापवून घेतले. कडकडीत तेल आपल्याला यामध्ये घालायचे. कडकडीत तेलामुळे पोळी अशी चिवट होत नाही आणि जास्त दिवस टिकते. आता तेल घातले. तेल घालून याला छान असे चमच्याने मिक्स करून घ्यायचे. आता तेल हाताला सोसवेल असे झाले की छान आपण हाताने मिक्स करून घ्यायचे. या पिठाला तेल असे छान असे चोळून घ्यायचे. पिठाला तेल छान चोळून घेतल्यामुळे पोळी छान अशी खुसखुशीत होते. तर अशा पद्धतीने गोळा तयार होतोय, म्हणजे छान असे पिठाला आपण तेल चोळून घेतले. आता हे छान मिक्स झाले. आता यामध्ये आपल्याला थोडे थोडे पाणी घालून छान असा गोळा तयार करून घ्यायचा. आता आपल्याला ही कणिक मळत असताना घट्ट मळायची आहे, खूप पातळ करायची नाही. नाहीतर पातळ केल्यावर आपले जे सारण असते ते बाहेर येण्याची शक्यता असते. त्यामुळे कणिक मळत असताना आपल्याला घट्ट कणिक मळायची आहे. थोडे थोडे पाणी घालू आणि याला छान असे घट्ट मळून घेऊया. तर हे बघा, तेल लावून मी कणिक छान मळून घेतलेली आहे, इतपत घट्ट ठेवलेली आहे. आता याच्यावर आपण झाकण लावून याला 15 ते 20 मिनिटं छान भिजण्यासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत आपण सारण करून घेऊया. तर कढईमध्ये मी शेंगदाणे घातले. शेंगदाणे छान आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे खरपूस भाजल्यामुळे सारणामध्ये असा वास येत नाही आणि सारण जास्त दिवस टिकते. तर 5 मिनिटानंतर बघा, शेंगदाणे छान आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेले आहे. त्याच्यावर डाग सुद्धा पडलेत. आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊया आणि संपूर्ण गार करून घेऊया. नंतर त्याच कढईमध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायची. तीळ ही पटकन भाजली जाते. आता मंद गॅसवर आपल्याला ही तीळ साधारण 1 ते 2 मिनिटासाठी भाजून घ्यायची. तर 1 ते 2 मिनिटानंतर बघा, ती छान अशी खरपूस झालेली आहे, पॉपकॉर्न सारखी फुटायला लागलेली आहे. आता आपण ही तीळ एका प्लेटीमध्ये काढूया आणि संपूर्ण गार करून घेऊया. आता तीळ आणि शेंगदाणे चांगले गार झाले. शेंगदाण्याचे मी असे थोडे साल काढून घेतलेले आहे. हवं तर तुम्ही तसेच घेऊ शकता. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात पहिले शेंगदाणे घालूया, थोडे तीळ घालूया आणि गूळ घालायचा. याला छान आपल्याला बारीक वाटून घ्यायचे. हवं तर तुम्ही पहिले शेंगदाणे वाटून घ्या, मग आणि तीळ आणि गूळ वाटा आणि छान असे बारीक वाटून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मी छान असे बारीक वाटून घेतले. खूप जास्त जाड ठेवलेले नाही किंवा खूप जास्त बारीक सुद्धा केलेले नाही. आता आपण कढई ठेवूया. कढईमध्ये आपण सर्वात आधी खवा घालायचा. खवा आपल्याला मंद गॅसवर हलका गरम करून घ्यायचा. खवा खूप जास्त गरम करायचा नाही, हलका गरम करून घ्यायचा. खवा खूप जास्त गरम करू नका, नाहीतर तो करपायला लागेल. हलका मऊ पडेपर्यंत परतवून घ्या. तर या ठिकाणी खवा छान मऊ पडलेला आहे. आता आपण जे तीळ आणि शेंगदाण्याचे वाटण बारीक वाटून घेतले होते ते आपण यामध्ये घालायचं आणि मंद आचेवर याला 1 ते 2 मिनिट छान परतवून घ्यायचे. तर 1 ते 2 मिनिटानंतर बघा, या मिश्रणाला किंवा सारणाला छान असे ओलसरपणा आलेला आहे. गॅस मात्र आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही, मंद आचेवरच हे सारण आपल्याला तयार करायचे. तर आता 1 ते 2 मिनिटानंतर सारण छान असे मऊ पडलेले आहे, ओलसरपणा सुद्धा आलेला आहे. आता मात्र आपल्याला गॅस बंद करायचा. आपण यामध्ये गूळ आणि खवा घातला, त्यामुळे या सारणाला छान असा ओलसरपणा आलेला आहे. आता हे सारण यापेक्षा खूप जास्त परतवू नका, नाहीतर सारण हे करपायला लागेल आणि सारणामध्ये करपण्याचा वास सुद्धा येईल. आता
आता हे सारण आपण संपूर्ण गार करून घेऊया। तर अशा पद्धतीने सारण संपूर्ण आपण एक अर्धा ते पाऊण तास आपण सारण छान गार करून घेतलेलं आहे। सारण बघा छान असं ओलसर झालेलं आहे। आता आपले सारण सुद्धा झाले, कणिक सुद्धा छान भिजली आहे। आता आपण पोळ्या करायला घेऊया। तर या ठिकाणी कणिक आपली छान भिजलेली आहे। एकदा आपण पुन्हा याला छान असे मळून घेऊया। तर आपली कणिक सुद्धा छान मळून झालेली आहे। आता आपल्याला पोळ्या करायच्या, तर त्यासाठी आपण याच्यातला एक गोळा काढूया। आपल्याला गोळा छोटा घ्यायचा आणि सारण भरपूर घ्यायचं आहे, त्यामुळे आपण कणकेचा गोळा एवढ्याच साईजचा घेऊया, साधारण एक मोठ्या लिंबाच्या आकाराचा। तर मी एवढा गोळा घेतला आहे। आता याची आपण थोडी कणिक लावून छान अशी वाटी तयार करून घेऊया। जशी आपण पुरणपोळीला करतो तशाच पद्धतीने आपण ही वाटी करून घेऊया। फक्त मध्ये ना थोडेसे जाळ ठेवायचं। तर हे बघा मी अशा पद्धतीने वाटी तयार करून घेतली आहे। आता आपल्याला यामध्ये सारण घालायचं। आपण जेवढा उंडा घेतला त्याच्यापेक्षा थोडे जास्त आपल्याला यामध्ये सारण घालायचे आणि छान असे दाबून घ्यायचे। सगळीकडनं सारण आपण छान असे दाबून घेतले। भरपूर सारण करायचं आणि अशा अंगठ्याने असं दाबून घ्यायचं आणि याच्या कडा अशा बंद करायच्या। याच्या कडा या व्यवस्थित बंद करायच्या, नाहीतर लाटत असताना त्या कडांमधनं ते सारण बाहेर येण्याची शक्यता असते। त्यामुळे कडा या व्यवस्थित बंद करा। तर आता कडा छान अशा बंद झाल्या की अशा पद्धतीने एकदा फिरवून घ्यायचे। आता काय करायचं, पोलपाटावर थोडे असे पीठ टाकायचे, उंड्याला सुद्धा पीठ लावायचे आणि थोडे असे दाबून घ्यायचे। दाबल्यामुळे काय होते, याच्यातले जे सारण असते ते सगळीकडे छान असे पसरले जाते आणि हलके लाटण्याने आपल्याला छान असे लाटून घ्यायचे। तर मी अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला लाटायचे, खूप जास्त जोर देऊन आपल्याला ही पोळी लाटायची नाही। तर तुम्ही बघू शकता छान अशी पोळी छान अशी सरकली जातीये। थोडे असे वरनं पीठ लावूया आणि हळूवारपणे लाटत जायचे। जेवढी पातळ लाटता येईल तेवढी ही पोळी आपण पातळ लाटून घेऊया। तुम्ही बघू शकता पोळी छान अशी लाटली जातीये, यामुळे कारण याच्यातले जे सारण आहे ते सगळीकडे छान पसरले आहेत आणि आपण यामध्ये जे बेसन घातले त्यामुळे सुद्धा पोळी पटकन लाटल्या जाते। अगदी आपली चपाती असते त्याहून पातळ ही पोळी लाटून घ्यायची। तर अशा पद्धतीने मी छान अशी पातळ पोळी लाटून घेतली। तुम्ही बघू शकता छान अशी पसरली गेली, सर्वीकडे सारण छान असे पसरल्या गेलेत। आता आपली पोळी लाटून झाली आहे। आता आपण भाजूया। तर इकडे मी तवा तापायला ठेवला होता, त्यावर थोडे तेल लावूया। तवा मध्यम गरम झालेला आहे। आता यावर घालूया पोळी। आता पोळीवर हलके बबल्स यायला लागले। आता आपण पोळी उलटून घेऊया। तर अशा पद्धतीने आपण पोळी छान अशी उलटून घेतली, तिला वरनं अशा पद्धतीने तेल लावून घेऊया। तर आपण वरतून आपण ही पोळी छान अशी शेकून घेतली, खालून सुद्धा हिला छान असे तेल लावून घेऊया। तर तुम्ही बघू शकता पोळी छान अशी टम्म फुगलेली आहे। दोन्ही बाजूने पोळी आपण छान अशी खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। आता दोन्ही बाजूनी या ठिकाणी मी पोळी छान अशी खरपूस होईपर्यंत भाजून घेतली। आता आपल्याला ही पोळी एका जाळीवर काढायची। पोळी ही अशीच ठेवायची नाही, छान अशी जाळीवर काढायची, म्हणजे ती ओलसर होणार नाही। आता दुसरी पोळी सुद्धा आपण अशाच पद्धतीने लाटून घेऊया। आता दुसरी सुद्धा पोळी लाटत असताना पहिल्यांदा तिला थोडी जो आपला गोळा असतो तो अशा पद्धतीने थोडा दाबून घ्या, म्हणजे त्याचे सारण सगळीकडे एकसारखे पसरले जाईल आणि पोळी छान अशी लाटता येईल। तर दुसरी सुद्धा आपण पोळी लाटून घेतली, ती सुद्धा छान आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया। आता मी या ठिकाणी पोळी भाजत असताना तेलाचा वापर करते, हवं तर तुम्ही तुपाचा वापर सुद्धा करू शकता। फक्त तूप हे जास्त दिवस पोळी राहिल्यामुळे तूप असल्याने पोळीचा वास येण्याची शक्यता असते। तुपामुळे पोळीला लगेच वास येतो, त्यामुळे शक्यतो तेलाचाच वापर करा। तर अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या आपण लाटून घेऊया। तर इथं आपल्या सगळ्या पोळ्या करून झालेल्या आहे। मी जे प्रमाण सांगितले त्यामध्ये साधारण मध्यम आकाराच्या 8 ते 9 पोळ्या होतात। तर अशा प्रकारे आज आपण मस्त 8 ते 10 दिवस टिकणारी तिळाची पोळी बघितली। तर करून बघा, ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।